रेडी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव साक्षी शिवाजी मगर आहे। माझ्या शाळेचे नाव जिपमा माध्यमिक शाळा आहे। मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी। आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय आहे। मी त्या ग्रंथालयामधून हे एक पुस्तक घेतले आहे। मला हे पुस्तक खूप आवडले आहे। मी या पुस्तकामधले एक गोष्ट वाचली आहे। मी तुम्हाला ती गोष्ट म्हणून दाखवणार आहे। मी या पुस्तकाचे नाव आहे टिमटिमणारे तारे। या पुस्तकाचे लेखक आहेत स्नेहलता बावळे। तर चला सुरू करूया। जंगलामध्ये एका झाडावर सगळे पक्षी मीटिंगसाठी जमा झालते। पण तेथे एक शर्यत लागली होती, स्पर्धा लागली होती। जो कोणी सर्वात उंच उडेल तो जिंकला। असे सगळे पक्षी उंची उडले। तेव्हा तेथे चिल सुद्धा होता। चिल मोठ्याने उडू शकत होता। चिल सगळ्यात वरी जाऊन उंच जाऊन स्पर्धा जिंकला। कोकिळा सगळ्यात मागं पडला होता। कोकिळाला सगळे म्हणत होते, तू आमच्याहून कधी जिंकू शकत नाही, कारण की तू उंच उडू शकत नाही। एका दिवशी अशीच कोकिळा नाराज होऊन जंगलामधून जात होती। तसेच 4-5 दिवस निघून गेले। एका दिवशी कोकिळेने बघितले की एका झाडावर एक स्पर्धा होत आहे। मग कोकिळा तिथे गेली आणि आपले नाव दिले। कोकिळा स्पर्धेमध्ये जाणार तेव्हाच तेथे मिठू आले। कोणाचा रंग निळा किंवा मोरपंखी सोनेरी असा रंग होता। कोकिळी एकलीच काळ्या कलरची होती। सगळे तिला ढकलून देत किंवा तिला मारत होते। तेव्हा तिथे गाण्याची स्पर्धा होती, म्हणजेच गाणे गाण्याची स्पर्धा होती। सगळे फेल झाले। कोकिळीची बारी आली। कोकिळी छान गाऊ शकत होती। कोकिळीने आपले गाणे सुरू केले। सगळे चक्क झाले। कोकिळी इतके छान गाणे म्हणत होती की सगळे कोकिळीकडे पाहून टाळ्या वाजवत होते। सोनू आणि मोनू नावाचा एक पक्षी होता। चिल आणि सोनू मोनूला खूप राग आला। चिल म्हणाला, ही आपल्याहून कशी पुढे गेली? धन्यवाद।